नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर ग्रामसेवक, कृषी सेवक आणि इतर जे एक्झाम आहेत त्यासाठी मराठी, ग्रामर व GS हे आपण सुरू केलेले आहेत. त्यानंतर समाजसुधारकचे पण व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर टाकलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कृषी घटकसाठी जर या चॅनलवर तुम्ही गेलात तर तुम्हाला यावर 50 व्हिडिओ भेटतील आणि ते प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास नाही म्हणलं तरी 60 काही प्रश्नामध्ये काही व्हिडिओमध्ये 60 प्रश्न, तर काही प्रश्नामध्ये काही याच्यामध्ये 150-200 अशा प्रकारे आपण प्रश्न घेतलेले आहेत. तर जवळपास यावर आपण जर विचार केला तर 10,000 प्रश्न आपण बनवलेले आहेत आणि यावर आपण ते टाकलेले पण आहेत. जवळपास 5,000 ते 7,000 आपण आपले यावर क्वेश्चन टाकले गेलेत आणि उरलेले क्वेश्चन आपण ते टाकणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे बी नवीन असतान ते विद्यार्थ्यांना जर हे क्वेश्चन आवडत असेल आणि आपले जे व्हिडिओ घेत आहेत ते आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे वेळ आहे आपली अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपल्याला त्या वेळेला सोनं करून घ्यायचं आहे. तर आपलं वेळ न घालता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क याची स्थापना कधी करण्यात आली? तर कधी करण्यात आली? 1936मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे. तर याचं नाव असंच का ठेवलं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. का ठेवलं असं याचं नाव? तर एक गव्हर्नर जनरल होतं. याच्या मागचं एक कहाणी आहे, ते म्हणजे गव्हर्नर जनरल त्याचं नाव होतं. काय होतं त्याचं नाव? त्याचं नाव होतं सर सर मेक मेकॉम सर मेकॉम सर मेकॉम हेली. याच्यावरून याचं नाव पहिले ह्या जिम कॉर्बेटचं नॅशनल पार्कचं पहिलं नाव हे होतं. तर हेले नॅशनल पार्क म्हणून त्याला ओळखलं जाईल. हे पहिलं त्याचं नाव होतं. त्यानंतर हे जिम कॉर्बेट का करण्यात आलं? तर हे का करण्यात आलं? एक शिकारी होता, ते प्रसिद्ध शिकारी होता. त्या शिकाऱ्याचं नाव होतं एडवर्ड. काय होतं? एडवर्ड जेम्स कॉर्बेट हे त्याचं नाव होतं. यावरून हे नाव ठेवण्यात आले जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. त्यानंतर 2021मध्ये जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, 2021मध्ये पण एक शिफारस केलेली आहे. ती शिफारस केली जे पर्यावरण राज्यमंत्री आहे ते अश्विनी कुमार चौबे यांनी अशी शिफारस केली की याचं नाव रामगंगा नॅशनल पार्क करा, असं त्यांनी ही शिफारस केली आहे. हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे एवढे प्रश्न यावर जवळपास आपण 5 ते 6 प्रश्न आपण निर्माण होतात. जवळपास आपण यावर तुम्हाला मी 4 ते 5 प्रश्न बनवून सांगितले आणि यावर पण क्वेश्चन येऊ शकतो की काय नाही 2021मध्ये काय केलं, कोणी शिफारस केली, त्यानंतर हे पहिलं नाव काय होतं, त्यानंतर काय नाव होतं, ते कशाहून बनलं, हे मी तुम्हाला सगळी याची सविस्तरपणे प्रस्तावना आणि त्याची मागील पार्श्वभूमी सांगितली. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे गणेश ही कशाची जात आहे? गणेश ही कशाची जात आहे? तर गणेश ही डाळिंबाची जात आहे. कशाची जात आहे? तर डाळिंबाची जात आहे. हे लक्षात ठेवा. कशाची? डाळिंबाची जात आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता डाळिंब आलं म्हणल्यावर आपल्याला डाळिंबाबद्दल तर सविस्तरपणे माहिती पाहाणं लागेल. कारण आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहत राहतो आणि डाळिंब आलं म्हणल्यावर तर आपण त्याच्याबद्दल तर सविस्तरपणे माहिती पाहणारच आहोत. डाळिंब जे आहे हे बहार धरणे या वर्षी हे जे आहे ना, हे डाळिंब हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला त्याचं मोहर विचारलं तर याचे 3 मोहरामध्ये घेतले जाते. कोणते 3 मोहर असतात? तर ते म्हणजे मृगबहर, जे बहर असतात, मोहर म्हणलं तर बहार असतात. जे बहार असतात ते किती असतात? तर 3 बहार असतात. ते कोणते? मृगबहार, कोणतं? मृगबहार, त्यानंतर हस्तबहर, त्यानंतर आंबेबहर. काय? हे 3 बहार असतात. लक्षात ठेवा. तुम्हाला विचारू शकतात किती बहार असतात? तर 3 बहार असतात डाळिंबाचे. त्यानंतर डाळिंब हे जे असतं ते राहुरी कृषी विद्यापीठाने आंबे बहार हे एकच बहार धरण्याची शिफारस केली होती. कोणी? जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे आपल्या, त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाने एकच बहार धरा अशी त्यांनी शिफारस केली होती. कोणते? आंबे बहार. हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या जाती जर विचार केला तर जाती अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यावर क्वेश्चन हमखास येणार. तर याच्या जाती जर विचारल्या तर जाती आपण तर एक पाहिली गणेश. त्यानंतर दुसरी जर विचारली तर दुसरी आहे G137. त्यानंतर दुसरी आहे मृदुला. कोणती? मृदुला. त्यानंतर आहे फुल
आरक्ता, फुल आरक्ता, फुल आरक्ता, फुल आरक्ता. त्यानंतर दुसरी एक आहे भगवा. काय? भगवा. हे लक्षात ठेवा. कोणती कोणती? G137, मृदुला, फुले आरक्ता, त्यानंतर भगवा, ह्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन येऊ शकतो. कशाची कोणती जात आहे हे तुम्हाला विचारले जाते. आणि जे G137 आहे हे दाणे गुलाबी रंगाचे असतात. काय? ही जी 137 मी तुम्हाला सांगितली एक जात, त्याचे दाणे कसे असतात तर गुलाबी रंगाचे असतात. हे खाण्यास नरम आणि निर्यातीच्या दृष्टीने योग्य आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ही मृदुला जी जात आहे, काय? मृदुला जी जात आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? कारण मृदुला ही एक संकर निर्मित जात आहे. मृदुला संकर निर्मित एक जात आहे. हे लक्षात ठेवा. कोणती कोणती? गणेश आणि गुलेशा रेड ही संकरित जात आहे. कोणत्या कोणाच्या? गणेश प्लस कोणती दुसरी? गुलेशा रेड या दोन जातीमधून निर्माण केलेली कोणती? मृदुला. हे लक्षात ठेवा. त्यांच्या संकरपणे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर याचा दुसरा एक विचार केला, डाळिंबावरील रोग, तेलकट रोग कोणते कोणते पडतात? त्या डाळिंबावर कोणत्या म्हणजे विषाणू की जीवाणू कोणत्या प्रकारे रोग पडतात? तर जीवाणूजन्य रोग ह्या डाळिंबावर पडतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. प्रत्येक प्रश्नावर आपण थोडी माहिती पाहत जाऊ. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर मी जे क्वेश्चन घेत आहे आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर प्लीज लाईक करा. आणि मी तुम्हाला काही पैसे मागत नाही आहे की लाईक करण्यासाठी, कमेंट करण्यासाठी किंवा की बाबा तुम्ही माझं लेक्चर घ्या पैशानं. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्रीमध्ये मी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे डिटेलपणे माहिती देत आहे. कोणत्याही यूट्यूब चॅनलवर गेले तर तुम्हाला एवढी डिटेलपणे माहिती कोणीही देणार नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हणजे मनापासून शिकवत आहे आणि मनापासून माहिती देत आहे. हे तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर यूट्यूब चॅनलला आपण कोणत्याही यूट्यूब चॅनलवर जा आणि आपल्या इतकं डिटेल जर कोणी सांगत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून त्यांचे लेक्चर पहा. पण मी तुम्हाला सांगतोय, मी प्रत्येक यूट्यूब चॅनलवर चेक केलेलं आहे. जे बी कृषी घटक शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो, जे बी शिक्षक, तर विद्यार्थी मित्रांनो मी मनापासून शिकवत आहे. तर विद्यार्थी तुम्ही सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टमुळेच हे आपला चॅनल आहे पुढे जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी एवढंच सांगतो आणि आपले जे प्रश्न आहे पुढचे पाहणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे आपला ते म्हणजे भाजी उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर कितव्या क्रमांकावर आहे भाजी उत्पादनात? तर भाजी उत्पादनात भारत हे कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिला क्रमांक कोणता? तर पहिला क्रमांक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पहिला क्रमांक कोणाचा आहे? जर दुसरा भाजी उत्पादनात भारताचा आहे तर दुसरा कोणाचा आहे? तर ते दुसरा आहे ते म्हणजे चीन. कोणतं? चीनचं पहिला क्रमांक आहे. हे लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन येऊ शकतो. भाजी उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसरा. आणि पहिल्या क्रमांकावर तर चीन आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, चंद्रप्रभा. हे चंद्रप्रभा एक जोडूनच आहे. चंद्रप्रभा अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे. ते कुठे आहे? तर कुठे आहे? चंद्रप्रभा अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे. ते कुठे आहे? तर ते आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे. कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. चंद्रप्रभा हे अभयारण्य कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये दुसरे पण नॅशनल पार्क आहेत, अभयारण्य आहेत. दुसरे पण अभयारण्य आहेत. कोणते कोणते? तर दुसऱ्याचा जर विचार केला त्याबद्दल आपण माहिती पाहूया थोडी. तर दुसरे कोणते आहेत? दुसरे आहेत ते म्हणजे दुधवा. कोणता? दुधवा नॅशनल पार्क. कोणता? दुधवा नॅशनल पार्क आहे. त्यानंतर दुसरा एक आहे ते म्हणजे नवाबगंज. कोणता? नवाबगंज. नवाबगंज हे कशासाठी प्रसिद्ध आहे? हे पक्षी अभयारण्य आहे. कोणतं? नवाबगंज पक्षी अभयारण्य आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे कुठे आहे? तर हे आपल्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि दुधवा एक आहे आणि नवाबगंज एक आहे. हे दोन लक्षात ठेवा. म्हणजे 3 झाले एकूण. चंद्रप्रभा अभयारण्य, त्यानंतर दुधवा नॅशनल पार्क आणि नवाबगंज पक्षी अभयारण्य हे आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे अहिल्याबाई अकॅडमी. इथं आपण जे विद्यार्थी मित्र नवीन आले असतात तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज हे नाव लक्षात ठेवा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा नवीन कोणी आले असाल तर. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपला आहे मासुळीचा राजा कोणास म्हणतात? तर मासुळीचा राजा कोणास म्हणतात? तर ते सालेमोन मासाला मासुळीचा राजा म्हणतात. कोणाला म्हणतात? तर सालेमोन माशाला
म्हणतात हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे सर्वाधिक बांबू क्षेत्र असणारी राज्य कोणते? सर्वाधिक बांबू क्षेत्र असणारी राज्य कोणते? तर कोणतं आहे? तर ते आहे मिझोराम. सर्वाधिक बांबू क्षेत्र असणारी राज्य मिझोराम हे आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तांदूळ उत्पादनावर पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर कोणतं राज्य आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. तर कोणतं आहे? तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य सांगा. तर तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. कोणतं आहे? पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगालचं मुख्यमंत्री कोण आहे हे सगळ्यांना माहीत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा मला की पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण आहे? तर कोण आहे? कमेंट करून सांगा. तर दुसरा प्रश्न आपला पाहू ते म्हणजे मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारे कृत्रिम जाळे कोणते? मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारे कृत्रिम जाळे डॅश डॅशपासून बनवतात. कशापासून बनवले जातं? तर कशापासून बनवलं जातं? मासे पकडण्यासाठी जे जाळं असतं ते कशापासून बनवलं जातं? ते म्हणजे नायलॉनपासून बनवलं जातं, हे लक्षात ठेवा. कशापासून बनवलं जातं? तर नायलॉन. हे यावर क्वेश्चन येऊ शकतो आणि हे कृषीमधलेच प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल तर कृषीमधलेच प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. दुसरे प्रश्न कोणतेही नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. कोळंबीच्या जाळ्याचा वापर त्रिकोणी पेशवीसारखा असतो. कोळंबीच्या जाळ्याचा आकार कशा प्रकारचा असतो? क्वेश्चन येऊ शकतो. आपण एकामध्येच आपला आन्सर आणि प्रश्न एकाच झाले तर विचारू शकतो तुम्हाला की कोळंबीच्या जाळ्याचा आकार डॅश डॅश पिशवीसारखा असतो. कोणत्या पिशवीसारखा असतो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोणत्या? तर त्रिकोणी आकाराच्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे गहू उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य कोणता? गहू उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य कोणता? चला कमेंट करून सांगा. तर कोणता आहे गहू उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य आहे ते म्हणजे कोणता आहे गहू उत्पादनामध्ये? तर गहू उत्पादनामध्ये राज्य आहे पहिल्या क्रमांकाचा ते आहे उत्तर प्रदेश. कोणता आहे? तर उत्तर प्रदेश हे गहूमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न आल्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणत्या पिकामध्ये कोणता राज्य अग्रेसर आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि जर दुसरा विचार जर केला तुम्ही तर आपण गहूचा आता तर पाहिलं आपण, तर आपल्याला दुसरंच विचारलं की केळी विचारलं तर तुम्हाला माहीत पाहिजे की केळीमध्ये कोणता आहे? तर कोणता आहे? तर केळीचा जर विचार केला तर केळी या उत्पादनामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे? तर केळीमध्ये तामिळनाडू. क्षेत्राचा जर विचार केला तर कशामध्ये? क्षेत्रामध्ये. तर क्षेत्राचं जर विचारलं तर तामिळनाडू हे पहिल्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू हे लक्षात ठेवा. तामिळनाडू हे पहिल्या क्रमांकावर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणतं आहे? तर कर्नाटक. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. आणि केळीमध्ये उत्पादनाचा जर विचार केला, कशाचा? उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादनामध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर उत्पादनामध्ये महाराष्ट्र आहे. कोणतं आहे? महाराष्ट्र. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र आहे. हे कशामध्ये आहेत? उत्पादनामध्ये. आणि केळी क्षेत्रानुसार जर विचार केला तामिळनाडू आणि उत्पादनामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे गोड्या पाण्यातील सर्वात जास्त पकडला जाणारा मासा भारतातील कोणता? गोड्या पाण्यातील सर्वात जास्त पकडला जाणारा मासा कोणता? तर कटला हे गोड्या पाण्यातील सर्वात जास्त पकडला जाणारा मासा आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. नीलम व हापूस या आंब्याच्या संकरातून कोणती जात निर्माण करण्यात आली? नीलम व हापूस या आंब्याच्या संकरातून कोणती जात निर्माण करण्यात आली? मी तुम्हाला याच्या मागल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला डिटेलपणे ज्या आंब्याची जाती वगैरे सगळं मी तुम्हाला एकदम डिटेलपणे सांगितलं आहे. एकदम डिटेलपणे. त्याच्या बाहेरचं तुम्हाला येणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. तर कोणती? तर नीलम व हापूसपासून कोणती रत्ना या आंब्याची जात निर्माण केली होती? कोणती? नीलम व हापूसपासून रत्ना ही जात निर्माण केली होती. हे लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन येऊ शकतो हमखास. तर कोणती आहे? ते म्हणजे रत्ना. तर आपण हापूस आंब्याच्या जाती पाहू आपण. तर आंब्याच्या जाती कोणत्या कोणत्या? हापूस एक आहे. त्यानंतर केसर. त्यानंतर दशहरी. त्यानंतर दुसरी पायरी. त्यानंतर आहे लंगडा. त्यानंतर आहे नीलम. आपण नीलम तर पाहिलीच. नीलम पण आहे. त्यानंतर
सिंधू. त्यानंतर आहे मलिका. 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 त्यानंतर कोकण रुची. ह्या अशा खूप जाती येतात आणि मी तुम्हाला जेवढं बी सांगितलं त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या महत्त्वाच्या जाती आहेत हे तुम्हाला सांगितले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. राष्ट्रीय पशु जनुकीय संपदा संस्था कुठे आहे? राष्ट्रीय पशु जनुकीय संपदा संस्था कुठे आहे? तर कुठे आहे? तर कर्नाल, हरियाणा इथे आहे. कर्नाल, हरियाणा येथे आहे राष्ट्रीय पशु जनुकीय संपदा संशोधन केंद्र म्हणजे संस्था. कुठे आहे? तर कर्नाल येथे आहे राष्ट्रीय पशु जनुकीय संपदा संस्था. त्यानंतर पुढचा प्रश्न. जलयुक्त शिवार योजना कधीपासून राबविण्यात आली? जलयुक्त शिवार योजना कधीपासून राबविण्यात आली? तर कधीपासून? डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली आहे. कधीपासून? तर डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली आहे 2014 पासून, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. बसराई ही कशाची जात आहे? बसराई ही कशाची जात आहे? तर कशाची जात आहे बसराई? तर बसराई ही कशाची जात आहे? क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की कशाची जात आहे? तर कशाची जात आहे? तर बसराई ही केळीची जात आहे. कशाची? केळीची जात आहे. कशाची? केळीची जात आहे, हे लक्षात ठेवा. आणि केळीबद्दल जर विचार केला तर केळी ही अतिशय उष्ण आणि दमट हवामान लागतं केळीला. केळीला कसं? उष्ण आणि दमट हवामान लागतं. त्यानंतर पुढचं जर आपण विचार केला तर केळीच्या जाती जर विचारल्या तर जाती तुम्हाला विचारू शकतात, त्याच्यावर रोग विचारले जाऊ शकतात. आणि केळीवर जे विषाणूजन्य रोग पडतात, कसे? विषाणूजन्य रोग. रोगाचा जर विचार केला, रोगाचा जर विचार केला तर कोणते रोग पडतात? ते म्हणजे बंची. कोणतं? बंची टॉप हे रोग पडतात, रोग विचारला तर. त्यानंतर बनाना मोजक आहे. बनाना मोजक हे लक्षात ठेवा कारण अतिशय महत्त्वाचं आहे. बनाना मोजक हे रोग कशावर पडतात? तर हे केळीवर पडतात. त्यालाच बनाना मोजकलाच काय म्हणतात? क्लोरोसिस म्हणतात. बनाना मोजकलाच क्लोरोसिस असे सुद्धा म्हणतात. आणि जातीचा जर विचार केला तर आपण जाती पाहूया. तर जात आहे ग्रेट नेन ही एक जात आहे. कोणती? ग्रेट नेन एक जात आहे. त्यानंतर श्रीमती एक जात आहे. त्यानंतर हरिसाल. कोणती? हरिसाल ही एक जात आहे. त्यानंतर एक दुसरी जर विचार केला तर सफेद वेलची एक जात आहे. त्यानंतर दुसरी जात आपण इकडे दुसरी घेऊ तर त्यानंतर लाल वेलची. कोणती? लाल वेलची. त्यानंतर सफेद वेलची, लाल वेलची. त्यानंतर दुसरी एक जात आहे राजेळी. काय? राजेळी. कोणती? राजेळी ही एक जात आहे, हे लक्षात ठेवा कारण याच्यावर विचारले जाऊ शकतो क्वेश्चन. त्यानंतर अर्धापुरी एक जात आहे, लक्षात ठेवा. अर्धापुरी. काय? अर्धापुरी हे अतिशय महत्त्वाच्या जाती आहेत. कशाच्या? केळीच्या. आणि केळीवर जेवढ्या बी जाती आहेत ते सगळे आपण जाती घेतलेल्या आहेत आणि याच्या बाहेरची तुम्हाला जात पण विचारणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. हमखास मी तुम्हाला सांगत आहे, जे मी लिहून देत आहे जाती त्याच्या बाहेरचं तुम्हाला कोणतीही जाती विचारणार नाही. आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवर जा, एवढ्या डिटेलपणे तुम्हाला कोणत्याही लेक्चरमध्ये एका शिक्षकांनी एवढ्या जाती किंवा एवढ्या तुम्हाला स्पष्टीकरण देऊन सांगितलेलं नाही आहे. मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 5 वर्षाच्या कालावधीसाठी केव्हापासून सुरू झाली? प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 5 वर्षासाठी केव्हा सुरू करण्यात आली? तर 20 मे 2020ला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. शरद सीडलेस ही कशाची जात आहे? शरद सीडलेस ही कशाची जात आहे? शरद सीडलेस ही कशाची जात आहे? तर कशाची जात आहे? ती द्राक्षाची जात आहे. आणि द्राक्षाचा जर विचार केला तर द्राक्षाचा अतिशय महत्त्वाच्या आपण जाती पाहू कारण यावर तर क्वेश्चन हमखास येऊ शकतोच. आणि लागवडीची जी पद्धत असते, कशाची? लागवडीची पद्धत जर विचारली, लागवड जर विचारली तुम्हाला कशी केली जाते तर सोमुळवरची लागवड. कशी? सोमुळावरची लागवड
केली जाते, एक लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी एक लागवड केली जाते, ती म्हणजे खुंटावरची लागवड. कशाची? खुंटावरची लागवड. खुंटावरची लागवड हे लक्षात ठेवा. 2 लागवडी करतात, 2 प्रकारच्या लागवडी केल्या जातात. कशाच्या? आपल्या द्राक्षाच्या. एक सोमुळावरची लागवड, त्यानंतर खुंटावरची लागवड. हे लक्षात ठेवा. तुम्हाला लागवडी पण विचारले जातात. आणि आपण द्राक्षाच्या आपण जाती पाहूया. आपण सीडलेस जर पाहिलीच तर त्यानंतर दुसऱ्या जाती कोणत्या आहेत? थॉम्सन सीडलेस. काय? थॉम्सन सीडलेस ही एक जात आहे. कोणती? थॉम्सन सीडलेस. हे सीडलेस मी लिहित नाही आहे, समजून घ्या. थॉम्सन सीडलेस ही एक आहे. त्यानंतर माणिक चमन ही एक जात आहे. त्यानंतर दुसरी एक जात आहे किसमिरा चेरी. कोणती? किसमिरा चेरी ही एक जात आहे. त्यानंतर जेवढ्या आपण याच्यावर बसतात तेवढ्या घेतल्या विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसऱ्या मी तुम्हाला सांगतोय ते तोंडी सांगतोय ते समजून घ्या. त्या आपण किसमिरा चेरी घेतली. त्यानंतर किरा मिस बेरी. काय? किरा मिस बेरी एक जात आहे. त्यानंतर ब्युटी सीडलेस आहे. त्यानंतर जम्बो सीडलेस आहे. काय? ब्युटी सीडलेस, जम्बो सीडलेस ह्या जाती आहेत. कशाच्या? आपल्या या द्राक्षाच्या आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसऱ्या पण जाती आहेत आणि भरपूर जाती आहेत. आपण याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊ, कारण जवळपास नाही म्हणलं तर याच्या जाती जर विचार केला तर तुम्हाला 15 ते 20 जाती आहेत याच्या. तर ते आपण एक सविस्तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊ. ह्या जेवढ्या मी दिल्या ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात कृत्रिम मोती बनविण्याचा आघाडीवरील राज्य कोणता? भारतात कृत्रिम मोती बनविण्याचा आघाडीवरील राज्य ते तामिळनाडू आहे. हे लक्षात ठेवा. हे कोणतं आहे? तामिळनाडू हे कृत्रिम मोती बनविण्यासाठी आघाडीवर आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, हरळी हे वेगवेगळे नाव आहेत. हरळी एक वेगळी आहे, कुंदा वेगळी आहे आणि नागरमोथ्या हे वेगळे आहे. हे लक्षात ठेवा, कारण त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. कशासाठी? काय आहे? सांगा. काय आहे? तरी हे आहे हरळी कुंदा वेगळी आहे. हरळी वेगळी आहे, कुंदा वेगळी आहे, नागर मोठ्या वेगळ्या आहे. हे काय आहे? तर हे तण आहे. हे लक्षात ठेवा. विचारू शकतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्लवंगाचे मोजमाप करण्यासाठी उपयुक्त उपकरण कोणते? प्लवंगाचे मोजमाप करण्यासाठी उपयुक्त उपकरण कोणते? इमहॉपट हे प्लवंगाचे मोजमाप करण्यासाठी उपयुक्त उपकरण आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, काही प्रश्न जे आहेत हार्ड असतील विद्यार्थी मित्रांनो ते परत पहा, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. आणि एकदाच कृषी घटक नवीन असताना विद्यार्थ्यांना ज्यांचा कोर्स वगैरे झालेला नाही त्यांना हार्ड जाणारच आहे. पण जे नवीन नाही आहे, ज्याचं कोर्स झाले त्यांना तर हार्ड नाही जाणार, पण ज्यांचं झालं नाही आहे त्यांना परत पाहणंच लागणार आहे. तेव्हाच समजणार आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ते म्हणजे कालव्याद्वारे सर्वात जास्त सिंचन क्षेत्र कोणत्या राज्यात होते? तर उत्तर प्रदेशमध्ये कालव्याद्वारे सर्वात जास्त सिंचन होते. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये कालव्याद्वारे सर्वात जास्त सिंचन होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, तर टोकन पद्धत कोणत्या पिकासाठी वापरतात? टोकन पद्धत कोणत्या पिकासाठी वापरतात? तर कापूस पिकासाठी टोकन पद्धत वापरतात. त्यानंतर भोपळा, त्यानंतर कारली. कशासाठी वापरतात? कशासाठी वापरतात हे सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्या जाती जर मी तुम्हाला आता सांगत बसलो, पुढचे प्रश्न थोडे आपले होणार नाही आहे, कारण मी प्रत्येक मागचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी कापूसाची जात घेतली, भोपळ्याची घेतली, कारल्याची पण घेतलेली आणि प्रत्येक वेळेस आपण स्पष्टीकरण दिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. त्यासाठी मी आता इथं स्पष्टीकरण देणार नाही आहे, कारण प्रत्येक वेळेस स्पष्टीकरण देत राहिलं तर विद्यार्थी मित्रांनो आपले पुढचे प्रश्न आणि लेक्चर खूप मोठा होईल आपला. त्यासाठी समजून घ्या. तर आपण टोकन पद्धत कशासाठी वापरतो? कापूससाठी, भोपळ्यासाठी आणि कारल्यासाठी टोकन पद्धत वापरतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तलावाद्वारे सर्वात जास्त सिंचन क्षेत्र कोणत्या राज्यात होते? तलावाद्वारे सिंचन क्षेत्र हे तामिळनाडूमध्ये होते. तलावाद्वारे सिंचन क्षेत्र तामिळनाडूमध्ये. आणि मागच्या प्रश्नामध्ये आपण काय पाहिलं? कालव्याद्वारे उत्तर प्रदेशमध्ये आहे. कालवा म्हणलं उत्तर प्रदेश, आणि तलावाद्वारे जर विचार केला तर तामिळनाडू. तलावाचा जर विचार केला तर तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त सिंचन क्षेत्र आहे. हे लक्षात ठेवा. कुठे? तामिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते आहे इंदिरा गांधी कॅनल भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा आहे. सरळ उत्तर देऊ शकता तुम्हाला की भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता आहे? तर इंदिरा गांधी कालवा कॅनल आहे. हे सर्वात मोठा सिंचन कालवा आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे लाभ क्षेत्र विकास व जल व्यवस्थापन योजना कधी सुरू करण्यात आली? लाभ क्षेत्र विकास योजना व जल व्यवस्थापन योजना कधी सुरू करण्यात आली? तर कधी सुरुवात करण्यात आली? तर लाभ क्षेत्र विकास व जल व्यवस्थापन कधी सुरू करण्यात आले?
म्हणजे सुरुवात कधी करण्यात आली या योजनेची, तर 1974 ते 1975 लाभ क्षेत्र विकास व जल व्यवस्थापन योजनाची सुरुवात करण्यात आली आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, झाडातून बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाऊ नये म्हणून कशाचा वापर करतात? झाडातून बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाऊ नये म्हणून कशाचा वापर करतात? तर केओलिनचा वापर करतात. कशाचा? तर केओलिनचा वापर करतात, हे लक्षात ठेवा. कशाचा? केओलिन. झाडातून बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाऊ नये म्हणून कशाचा? केओलिनचा वापर करतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे लोखंडी जाळी दगड एकत्रित बांधून तयार करण्यात येणाऱ्या बांध्यास कोणते स्ट्रक्चर म्हणतात? लोखंडी जाळी दगड एकत्रित बांधून तयार करण्यात येणाऱ्या बांध्यास किंवा बंधाऱ्यास कोणते स्ट्रक्चर म्हणतात? तर गॅबियन म्हणतात. कोणते? गॅबियन. कोणतं? तर गॅबियन म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कंटूर मार्कर व सारा यंत्रचा शोध लावणारे कोण? कंटूर मार्कर व सारा यंत्राचा शोध लावणारे कोण? तर कोण आहे? ते आहे प्राध्यापक भगवंतराव धोंडे. कंटूर मार्कर व सारा यंत्राचा शोध कोण लावला? तर प्राध्यापक भगवानराव धोंडे हे यांनी कंटूर मार्कर सारा यंत्राचा लावला शोध. कोणी? प्राध्यापक भगवंतराव धोंडे यांनी लावला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भूजलाचा अभ्यास करणारी राजीव गांधी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कुठे आहे? भूजलाचा अभ्यास करणारी राजीव गांधी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कुठे आहे? तर रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. कुठे आहे? रायपूर छत्तीसगडमध्ये, हे लक्षात ठेवा. भूजलाचा अभ्यास करणारी राजीव गांधी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कुठे आहे? रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त विहिरी आहेत? कोणत्या राज्यात सर्वात जास्त विहिरी आहेत? तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त विहिरी आहेत. कुठे? तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त विहिरी आहेत. कुठे आहेत? उत्तर प्रदेशमध्ये, हे लक्षात ठेवा. कुठे आहेत? तर उत्तर प्रदेशमध्ये. सर्वात जास्त विहिरी कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, सिंचन दिन म्हणून कधी साजरा केला जातो? सिंचन दिन म्हणून कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो सिंचन दिन म्हणून? कधी? 26 फेब्रुवारीला सिंचन दिन म्हणून साजरा करतात. कधी? 26 फेब्रुवारी, हे लक्षात ठेवा. सिंचन दिन 26 फेब्रुवारी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे, महाराष्ट्रात कोरडवाहू संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात कोरडवाहू संशोधन केंद्र कुठे आहे? तर सोलापूरला महाराष्ट्रात कोरडवाहू संशोधन केंद्र आहे. ते कुठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रात. तर कुठे आहे? तर सोलापूरला कोरडवाहू संशोधन केंद्र आहे, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आणि आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुमच्या मित्राला पण तुम्ही शेअर करू शकता. यूट्यूबला तुमच्या जे बी ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही आपली लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि मी जे घेत आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चांगलं वाटत असेल कमेंट करून बी सांगा विद्यार्थी मित्रांनो. आवडत नसेल तर डिसलाईक पण करा. तर त्यानंतर पुढचा प्रश्न ते म्हणजे, ठिबक सिंचनाचा महत्त्वाचा घटक कोणता? ठिबक सिंचनाचा महत्त्वाचा घटक कोणता? तर ड्रिपर. कोणता? ठिबक सिंचनाचा महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर ड्रिपर आहे. कोणता आहे? तर ड्रिपर हे ठिबक सिंचनाचा महत्त्वाचा घटक आहे. कोणता? ड्रिपर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात ठिबक सिंचनाची सुरुवात कधी झाली? भारतात ठिबक सिंचनाची सुरुवात 1982ला झाली. कधी झाली? 1982ला ठिबक सिंचनाची सुरुवात झाली, हे लक्षात ठेवा. भारतात ठिबक सिंचनाची सुरुवात, GS मध्ये पण प्रश्न येऊ शकतो असा. भारतात ठिबक सिंचनाची सुरुवात कधी झाली? तर 1982ला झाली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पवनचक्की व पाऊस यांच्या संबंधासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? पवनचक्की व पाऊस यांच्या संबंधासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? GB पंत. कोणती? GB पंत ही समिती नेमण्यात आली होती, लक्षात ठेवा. कोणती? GB पंत म्हणून एक समिती होती, ती पवनचक्की व पाऊस यांच्या संबंधासाठी नेमणूक केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न आहे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली व मुख्यालय काय त्याचं? विदर्भ पाटबंधारेचं. तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे ती 1997मध्ये. आणि त्याचा मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय कुठे आहे? तर ते नागपूरला आहे. कुठे? नागपूरला मुख्यालय आहे. त्याची स्थापना 1997 झाली. कोणती? विदर्भ पाटबंधारे, 1997 नागपूर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जाण्या अगोदर जर प्रत्येक विद्यार्थी लेक्चर पाहतात आणि लाईक वगैरे पण करत नाही आहे आणि कमेंट पण करत नाही आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आवडत नसेल तर तुम्ही सांगू शकता. जर आवडत नसेल तर विद्यार्थी तुम्ही डिसलाईक करा. पण आवडत असाल, पाहत असाल व्हिडिओ, तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. विद्यार्थी पाहतात भरपूर, 400, 500, 1000च्या वरी पण विद्यार्थी पाहतात, पण लाईक मात्र
आणि कमेंट मात्र किंवा सबस्क्राईब मात्र करत नाही आहे. जर आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, मी जे व्हिडिओ टाकणार आहे नवीन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटणार. तर विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन भेटावं म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हे समजून घ्या. आणि यावर विद्यार्थी मित्रांनो जवळपास मी सांगत आहे तुम्हाला 7,000च्या जवळपास आपण क्वेश्चन घेतलेत. जवळपास 50 व्हिडिओ आपण फक्त आणि फक्त कृषी घटकचे आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जे बी आपण जे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत ते मराठी आणि जी-एस-सी आहेत. यानंतर आपण मराठी आणि जी-एस-सी पण वाढवणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर जवळपास ग्रामसेवकचे पेपर होईस्तोवर आपण जवळपास तरी 10,000 ते 15,000 क्वेश्चन आपण आपल्या या चॅनलवर घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात जमिनीची आकडेवारी गोळा करण्याची सुरुवात सर्वप्रथम कधी करण्यात आली? तर कधी? 1884ला भारतात जमिनीची आकडेवारी गोळा करण्याची सुरुवात सर्वप्रथम करण्यात आली. हे 1884 साली. आणि 1884 साली एक घटना घडली होती विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे कोणती? भोपाळ वायू दुर्घटना एक घडली होती, 1884लाच घडली होती, हे लक्षात ठेवा. भारतात जमिनीची आकडेवारी गोळा करण्याची सुरुवात कधी? सर्वप्रथम तर 1884 साली करण्यात आली. आणि विद्यार्थी मित्रांनो जर चॅनलवर जे आपण व्हिडिओ टाकलेत ते आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मला सांगा की काय कमतरता आहे, आपण याच्यात काय चेंजेस करायचे आणि तुम्हाला काय वाटत आहे की काय आपण याच्यात करावं, चेंजेस काय करायचे आहेत हे पण तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या चॅनलवर ग्रामसेवकसाठी जवळपास आपण किती 15,000 प्लस प्रश्न घेणार आहोत. किती? 15,000 प्लस प्रश्न घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. किती? 15,000 प्लस, हे लक्षात ठेवा. आणि जवळपास आपल्या याच्यावर आपण 50 प्लस व्हिडिओ टाकलेत. किती? 50 प्लस व्हिडिओ, ते बी फक्त आणि फक्त कृषी घटकसाठी टाकलेत. कृषी घटकचे आपण फक्त आणि फक्त कृषी घटकसाठी टाकलेत. आणि एक विचार केला तर आपण आपल्या या चॅनलवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर कृषी घटकचा सिलेबस पूर्णपणे कंप्लीट टाकलेला आहे, पूर्णपणे कंप्लीट, हे लक्षात ठेवा. आता फक्त आपल्याला एक समाजसुधारक राहिले आणि कोणतं राहिले? समाजसुधारक आणि पंचायत राज पण आपण एक सुरुवात करणार आहोत. जर तुम्ही सपोर्ट ठेवला तर विद्यार्थी मित्रांनो ते पण एकदम लवकरात लवकर आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो जर माहिती तुम्हाला दिलेली पटत असेल, चांगलं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या मित्राला आपण शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आपला आजचा लेक्चर इथे थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.